टायमिंगला अशा आध्यात्मिक ठिकाणी आम्ही जायचं म्हणतो. त्या टायमिंगला आजूबाजूचे जे वृद्ध लोक असतात ते आम्हाला म्हणतात की तुम्ही काय म्हातारे झाले काय अशा देवाच्या ठिकाणी चाललात. तर त्यांना तू काय सांगतील झोपतील. अरे आम्ही काय म्हातारे झालोय काय? हा समोर उडणारा गरुड आणि आजूबाजूला दिसणारे ही सुंदर दृश्य, जी गिरनारच्या आजूबाजूचे सुंदर जंगल होते आणि समोर असलेली ही गिरनारची चढाई आणि हळूहळू लागणारा दम, ह्या सगळ्या गोष्टी सांगत होत्या की देवापाशी मनुष्य थकूनच जाऊ शकतो. कारण ज्या वेळेला त्याचं मन थकलेलं असतं त्यावेळेलाच तो देवापर्यंत पोहोचू शकतो. एक सुंदर मनाची स्थिती घेऊन आणि त्या ठिकाणी तो संपूर्णपणे समर्पित होऊ शकतो. गिरनार हा जो पर्वत आहे हा खूप रहस्यमय पर्वत आहे आणि या ठिकाणी गिरनारच्या आतमध्ये असं म्हटलं जातं की एक वेगळं शहर आहे आणि तिथं हजारो साधू प्राचीन काळापासून वास्तव्य करतात. आणि जर समोर आपण बघितलं तर हे पूर्ण गुफांचं जाळं आहे जे गिरनारच्या आतमध्ये आहे. आता आपण गिरनारला बेळ खायला थांबलेलो आहे आणि इथं मागं बघायला गेलं तर सगळे पण मस्तपैकी बेळेचा आस्वाद घेत आहेत आणि इथून पुढे आपण आता वरती गिरनारला चढतो. एक निवांत बसलेला कबूतर आमच्याकडे टकमक बघत होता, कारण की त्याला आमच्यासोबत भेळ खायची होती आणि इथं मस्तपणे आम्ही भेळेचा आस्वाद बनवला होता. समोर मस्त गिरनारचा पर्वत आणि आराम करून आपण आता ठरवलं की या सुंदर पायऱ्या आता चढायच्या. या ठिकाणी प्राचीन काळात काही प्राचीन लेख लिहिला होता आणि वरती याल त्यावेळेला खालून काहीतरी खायला घेऊन या, कारण वरती जसं तुम्ही येता त्यावेळेला खायच्या गोष्टींचे भाव वाढत जातात. आता आपण एवढंसं पायनॅपल घेतोय, ते पायनॅपल जे आहे ते 50 रुपयाचं आहे. गिरनारच्या पर्वतांवरती जसं जसं आपण चढतो तसे तसे नजारे ते अद्भुत सुंदर होत जातात आणि समोर आपण जो बघतोय तो काश्मीरी बापूंचा आश्रम आहे. आणि असाच अध्यात्माचा सुंदर अनुभव घेत घेत आपण पुढे निघालो, वेगवेगळ्या देवी देवतांचं दर्शन करत. वर ज्या वेळेला फिरतो आपण त्यावेळेला अशा रहस्यमय मंदिर आणि अशा रहस्यमय गुफा आपल्याला बघायला भेटतात. इथं वरती जरी आलात मित्रांनो तर सांभाळून खावा, कारण या ठिकाणी असे खराब झालेले अननस तुम्हाला साईडनी कट करून दिले जातात. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून फायनली आपला ऊसाचा रस आला आणि ऊसाच्या रसाचा आस्वाद घ्यायची आता मजा मस्त येणार होती. जवळजवळ भवनाथ मंदिराच्या पायथ्याशी आपण आलेलो आहे आणि इथून आपण थोडासा ब्रेक घेतला, 10-15 मिनिटं थांबून आपण आता वरती चढतोय. शेवटी आपण त्या ठिकाणी पोहोचलो जे भवनाथ मंदिराचं मेन प्रवेशद्वार होतं आणि या ठिकाणी भगवान महावीरांनी वास्तव्य केलं होतं. जस्ट आता आपलं भवनाथ मंदिराचं दर्शन झालेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण गिरनारला ज्या वेळेला येतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा इथं भगवान महावीरांचं मंदिर लागतं. अतिशय सुंदर मंदिर आहे. मंदिर बघायला जवळपास आपल्याला 1 तास लागतो. खाली जसे जसे तुम्ही उतरता तसे अजून मंदिर आहेत, तर शांती अद्भुत आहे त्या ठिकाणी. त्यावेळेला पण तुम्ही या ठिकाणी याल त्यावेळेला भगवान महावीरांचं मंदिर बघायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो या ठिकाणी गुफा आहे आणि ही गुफा आज जाते. गुफा अतिशय आध्यात्मिक होती आणि या ठिकाणी गुफेमध्ये आल्यानंतर वेळेला एकच माणूस आत येतो. या ठिकाणी मित्रांनो राजूल माताची गुफा आहे. गुफेतलं दर्शन हे अद्भुत होतं. कसं होतं स्वप्नील दर्शन? मस्त. इथल्या महातपस्वी साधूंनी तपश्चर्या करून या ठिकाणी गंगा उतरलेली आहे. इथल्या महासाधूंचं तपोबल काय होतं मित्रांनो ते इथं आल्यानंतर आपल्याला समजतं, कारण या मंदिरामध्ये तपोबलाची जी ऊर्जा आहे ती जबरदस्त जाणवत होती. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर समजतं की मनुष्य अध्यात्माचा वापर करून देवाला आणि गंगेला सुद्धा आपल्या पशी अवतरित करू शकतो. या ठिकाणी आपण जे गोमुख बघतोय त्यातनं गंगा कंटिन्युअसली महादेवांवरती अभिषेक करत असते आणि या ठिकाणी 12ही महिने जलाभिषेक होत असतो. या ठिकाणी आपण जर बघितलं तर आतमध्ये गुफा आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. तिथून असं म्हटलं जातं की तिथून साधू येतात.
गिरनारचा हा अद्भुत अनुभव आणि आजूबाजूला असलेल्या ह्या आध्यात्मिक वातावरणाचा प्रभाव हा मनुष्यावरती पडतोच मित्रांनो. आणि अशा जबरदस्त अनुभवाला घेत घेत गिरनार हा आपल्याला आपलासा वाटायला लागला होता. आपण गिरनारचं आध्यात्मिक दर्शन चालू ठेवलं. भेटूयात मित्रांनो आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय गिरनार.